हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत आदिशक्तीला समर्पित अशा शांत आणि निसर्गाच्या कुशीत लपलेल्या निवांत अशा हिरामाता मंदिरमध्ये. त्यापूर्वी इथे एक छोटेसे दत्त महाराजांचे एक मंदिर आहे. आपण आधी त्याचे दर्शन घेऊयात. फ्रेंड्स, हे ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. तुम्ही बघू शकता इथे औदुंबराच्या वृक्षाची पूजा केलेली आहे. तेथे दत्त महाराजांची एक प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. तशीच इथे एक छोटेसे दत्त महाराजांचे मंदिर आहे. आपण या मंदिरामध्ये आधी दर्शन घेऊ. चला तर आपण हिरामाता मंदिराच्या दिशेने जाऊयात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी इथे वातावरण आहे. या झाडाला कितीतरी वटवाघुळी चिकटलेल्या आहेत, त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अतिशय सुंदर आणि शांत निवांत असे वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पुण्यातील पर्यटन स्थळे शोधत असाल तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. बघू शकता अगदी डोंगराच्या मधोमध हे मंदिर आहे. या ठिकाणी हिरामाता आरामगृह म्हणून एक ठिकाण आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अगदी डोंगराच्या मध्यभागी असे मधोमध कोरलेले हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इथे हिरामाताची एक छोटीशी प्रतिमा, एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मन अगदी शांत आणि प्रसन्न होतं. इथे एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती माणसाला मिळते. हे हिरामातेचे आश्रमगृह आहे. तुम्ही येथे कधीही भेट देऊ शकता. या ठिकाणी देवीच्या पादुका मांडलेल्या आहेत, त्याचेही आपण दर्शन घेतले. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी एक छोटीशी केव तिथे बनलेली आहे. चहू बाजूंनी निसर्ग, अगदी इथे प्रफुल्लित असे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. जवळच इंद्रायणी वाहत आहे. आपण त्या दिशेला सुद्धा जाणार आहोत. तिकडे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. फार सुंदर आणि मनमोहक असं वातावरण या ठिकाणी आहे. फ्रेंड्स, तुम्ही कधी जर या ठिकाणी गेला असाल तर तुमचा काय अनुभव आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण आता हिरामातेचे दर्शन घेणार आहोत. येथे अलीकडेच आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन मिळते. तुम्ही बघू शकता मनाला प्रसन्न करणारी अशी मातेची मूर्ती इथे आहे. हे मंदिर नैसर्गिक घटकांनी वेढलेले एक प्रसन्न वातावरण निर्माण करते. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर, अप्रतिम सुंदर असे हे ठिकाण आहे. आत्ताच पाऊस झाल्यामुळे इथे इंद्रायणीला भरपूर पाणी पाहायला मिळते. अगदी इंद्रायणी अगदी काठोकाठ भरून वाहत आहे. पावसाचे वातावरण सध्याही बनलेले आहे. हे मंदिर सोमवार ते रविवार 24 तास खुले असते. भाविकांसाठी हे मंदिर 24 तास खुले आहे. त्यामुळे तुम्ही कधीही या ठिकाणी येऊन हिरामातेचे दर्शन घेऊ शकता. हे मंदिर सरहुळी बुद्रुक येथे आहे. आळंदीपासून जवळच हे ठिकाण आहे. फ्रेंड्स, इंद्रायणीला आत्ताच महापूर येऊन गेल्यामुळे पाण्याचा ओघ अजूनही कमी झालेला नाही. हे मंदिर इंद्रायणीच्या अगदी काठावरच आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये
किती प्रचंड अगदी काठोकाठ पाणी इंद्रायणीमध्ये वाहत आहे. ही आपली आळंदीवरून वाहत आलेली इंद्रायणी ती हीच आहे. या ठिकाणापासून सांडपाणी प्रक्रिया केंद्र अगदी जवळच आहे. फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक बदक पाण्यात पोहत येत आहे. अतिशय मनमोहक असं हे दृश्य आहे. एक छोटंसं बदकाचं पिल्लू कुठून तरी पाण्यामध्ये पोहत आलेलं आहे. ते पोहत पोहत समोर जाताना आपल्याला दिसत आहे. चला तर आपण समोर जाऊयात. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी काही झुला वगैरे असे खेळणे सुद्धा आहेत. चहूबाजूंनी निसर्ग अगदी नटलेला आपल्याला इथे पाहायला मिळते. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी वॉशरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे बांधकाम चालू आहे. पुण्यापासून अगदी जवळच हे ठिकाण आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा परिसर. अगदी मन प्रसन्न करणारे हे वातावरण आहे. या ठिकाणी काही लोक जे आहेत ते लहान मुलांच्या फोटोशूटसाठी वगैरे सुद्धा येतात. आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा फोटोशूटचे काम चालू होते. तर असे काही आपल्याला इथे बघायला मिळते. चहूबाजूंनी सुशोभित असे हे वातावरण आहे. तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.